इन फिगर सर्कल्स विथ सेंटर सी अँड डी, ह्या ठिकाणी पहा बेटा दोन सर्कल आहेत. मधला सर्कलचा सेंटर सी आहे आणि बाहेरच्या सर्कलचा सेंटर डी आहे. आणि टच इच अदर ॲट पॉईंट ई, आणि ह्या ठिकाणी ई पॉईंटला टच होतात. ठीक आहे. कॉर्ड ई बी ऑफ द आउटर सर्कल इंटरसेक्ट इनर सर्कल ॲट पॉईंट ए. आउटर सर्कलचा कॉर्ड जो ई बी आहे तो इनर सर्कलला ए पॉईंटला त्या ठिकाणी इंटरसेक्ट होतो. तर त्या ठिकाणी सिद्ध करा, प्रूव्ह दॅट, की ई ए आणि ई बी हे त्या ठिकाणी काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. ते तुम्हाला सिद्ध करा असं सांगितलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय करूया बेटा, आपण ह्याला जोडून घेऊया. ह्या काही ई डीला जोडलं आणि पुन्हा जोडू आपण ए डीला जोडू. ठीक आहे बेटा. मग आता आपल्याला काय करता येतं पहा बेटा. पहिला काय म्हणायचं, द सर्कल विथ सेंटर सी अँड सेंटर डी टचेस each other at point E internally. मग काय ते थेरम येते बेटा, कोणती थेरम येते, बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल्स ई सी डी. हे काय आहेत बेटा, आर कोलिनियर. ई सी अँड डी पॉइंट्स आर कोलिनियर. म्हणून काय तयार होतं, ई डॅश सी डॅश डी. समजा ह्याला आपण 1 नंबर देऊया, गरज लागली तर पुढे बघू आपण. आता आपल्याला काय म्हणता येतं, दुसरं काय म्हणले, कॉर्ड ई बी ऑफ द आउटर सर्कल इंटरसेक्ट इनर सर्कल ॲट पॉईंट डी. आता हे तर आपण केलं, पण ह्याच्या पहिल्याक लिहायचं राहिलं बेटा आपल्याला. इथं कन्स्ट्रक्शन लिहायचं राहिलं आपल्याला. थोडं कन्स्ट्रक्शन कुणाला जोडावं लागेल आपल्याला, ड्रॉ सेगमेंट ए डी अँड सेगमेंट ई डी. ई डीला जोडलं आणि ए डीला त्या ठिकाणी आपण जोडलेलं आहे. ओके. आता पुढं काय करता येतं बघा. सेगमेंट ई डी काय आहे, ते काय आहे, बारक्या सर्कलला बघा. सेगमेंट ED is diameter of circle ज्याचा सेंटर C आहे, विथ सेंटर C. ओके. आता काय करूया आपण, काय म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी, की ED हा डायमीटर आहे आणि हा वरच्या साईडला डायमीटरच्या वरी अँगल बायसेक्ट इन्स्क्राइब्ड झालेला आहे. EAD हा डायमीटरच्या म्हणजे ह्या सर्कलच्या सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राइब्ड आहे. हा इन्स्क्राइब्ड राहिल्यामुळे EAD किती डिग्री असते बेटा, 90 डिग्री असते. पहा मग काय म्हणायचं, अँगल EAD इज इक्वल टू 90 डिग्री. किती डिग्री, 90 डिग्री त्या ठिकाणी आपण त्याला देऊया आणि ह्याला नंबर 2 देऊया. याचं रिझन लिहावं लागेल. अँगल इन्स्क्राइब्ड किंवा सबस्टेन्स इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. आता हे EAD काय झाला, राईट अँगल झाला. आत्ताच आपण काय म्हणलं, सेगमेंट DA काढले आपण. कुणाला परपेंडिक्युलर आहे बेटा, EBला परपेंडिक्युलर आहे, जे की तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. कोणत्या पॉईंटला, ए पॉईंटला आहे. मग आता काय म्हणायचं, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ ए सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. आताच हे किती डिग्री आला, 90 डिग्री आलेला आहे. ओके. मग आता काय म्हणायचं आपण, फॉर लार्जर सर्कल आताच आपण सांगितलं, सेगमेंट DA परपेंडिक्युलर EB आहे. हे कुणाला बेटा, लार्जर सर्कललाच आहे. मग आता पुढे काय करता येतं आपल्याला, की हे परपेंडिक्युलर आहे म्हणून दाखवलं. मग आता आपण काय म्हणायचं, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड
बायसेक्ट्स द कॉर्ड. कॉर्डला काय करतात? बायसेक्ट करतात. म्हणून ए बरोबर काय असते बेटा? ए बी किंवा ई सेगमेंट ई इज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? सेगमेंट ए बीला कॉन्ग्रुएंट आहे असं आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. ठीक आहे. म्हणजे असंच काय येतं? पहिलं ई बरोबर येतं ए बी. मग काय म्हणायचं? सेगमेंट ई कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. हा झाला तुमचा 19व्याचं उत्तर.